मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता मनातल्या मनात विचार करते, मला असा त्रास होऊन चालणार नाही, कारण प्रियाशी असलेली यांची जवळीक ही खरी नाही तर खोटी आहे. कारण मधुभाऊंना सोडवण्यासाठी आम्ही केलेलं हे फक्त नाटक आहे, असं म्हणून ती पुन्हा पुन्हा आता बोलू लागते की ही जवळीक खरी नाही, खोटी आहे आणि हेच मी नेहमी लक्षात ठेवायला हवं, असं म्हणून आता ती पुन्हा पुन्हा अर्जुनचा विचार करू लागते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि तिला विचारतो, तुम्ही अजून झोपला नाहीत? तेव्हा सायली पटकन उठून त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, अजून नाही झोपले मी. अहो, तुमच्या दोघांचं नक्की तिकडे काय बोलणं झालं हेच ऐकण्यासाठी मी थांबले. त्यावेळी ती विचारते की प्रिया काय बोलली खुनाबद्दल? मग आता अर्जुन विचारतो, असं कधी होईल का? ती पहिल्या मीटिंगमध्ये कधी बोलेल का तन्वी? नाही बोलू शकत. मग आता सायली म्हणते, हो तेही बरोबर आहे, आईस्क्रीम खायला गेलात ना, असं म्हणून ती आता त्याच्यावर जरा नाराज होते. तेव्हा अर्जुन हा सायलीजवळ जातो आणि तिला म्हणतो, मी आणि तन्वीबरोबर आईस्क्रीम खायला जाईन आणि जे तुमचं फेवरेट आहे ते? अजिबात नाही. तुम्हाला असं कसं वाटू शकतं? जर आम्ही आईस्क्रीम खायला तिकडे गेलो असतो, मी तुम्हाला खूप मिस केलं असतं, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. त्यावेळी सायलीला आता खूप भारी वाटतं. ती गालातल्या गालात हसू लागते. मग अर्जुन म्हणतो, मिसेस सायली? त्यावेळी सायली पटकन त्याच्याकडे जाते आणि विचारते, काय झालं सर? तेव्हा तो म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही कॉल कधी बंद केला ना, मला समजलंच नाही. अहो, तन्वी त्या खुनाबद्दल काही बोलली नाही, परंतु ज्या दिवशी तुम्ही सर्वजण पिक्चर पाहायला गेला होतात ना, बद्दल ती बोलत होती. आय थिंक तीच रात्र असेल ती. त्यावेळी सायली म्हणते, हो, आणि त्याच रात्रीबद्दल ती बोलू लागली होती, परंतु तुमचा नेमका कॉल आला आणि मग तिच्या लक्षात आलं असेल की मी कोणत्या टॉपिकवर नक्की बोलतीये, त्यामुळेच तिने लगेच टॉपिक चेंज केला, असं म्हणून अर्जुन कपडे चेंज करण्यासाठी आतमध्ये जातो. तेव्हा सायली म्हणते, सर तुमचं बरोबर आहे, ती अजिबात अशी खुनाबद्दल लगेच काही सांगणार नाही आणि उलट तिच्या मनात तर हा विचार येत असेल, तुम्ही तिच्याशी एवढं छान वागायला कसे लागलात? अर्जुन म्हणतो, हो तुमचं बरोबर आहे. सायली म्हणते, सर त्या दिवशी ती तुमच्या प्रश्नाला उत्तर देत नव्हती, त्याचबरोबर तुमच्या मेसेजेसला रिप्लाय देत नव्हती, त्यामुळे ती तुमची अगोदर परीक्षाच घेत असेल असं वाटतंय. अर्जुन आता बाहेर येतो आणि म्हणतो, तुमचं बरोबर आहे, आणि आज तर तिने अजून एक माझी परीक्षा घ्या. सायली विचारते, नक्की कोणती परीक्षा? मग आता अर्जुन म्हणतो, तिने मला सांगितलंय पूर्णाजीला कन्व्हिन्स कर की मला त्या घरात येऊ देत म्हणून, किंवा माझ्याशी बोल म्हणून. त्यावेळी सायली म्हणते, पाहिलं ना ती किती धूर्त आहे, एका बाजूला तुमची परीक्षा घेणार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या घरात शिरणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती कितीही धूर्त असली ना तरीही आपण 2 पावले तिच्या पुढेच आहोत. मी पूर्णाजीला नक्कीच तिच्यासाठी कन्व्हिन्स करेल आणि मगच मग आमच्या दोघांमध्ये चांगली फ्रेंडशिप होईल आणि सगळं काही खुनाबद्दल ती शेअर करेन. जर तन्वी आपल्या घरात पुन्हा यायला लागली तर धोका तेवढाच आहे आणि आपल्याला कामसुद्धा तिच्याकडून खूप काढून घेता येईल. तेव्हा सायली म्हणते, हो बरोबर आहे, आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ती खरं बोललं पाहिजे. हे असं मेणबत्त्या लावून डिनर वगैरे करायचं, याने ती काही खरं बोलणारच नाही. त्यावेळी तो म्हणतो, मला तिच्यासोबत जास्त वेळ स्पेंड करायला लागेल. मग आता ते दोघेही विचार करू लागतात, हे कसं करायचं ना. दोघेही सोबतच म्हणतात की आयडिया. अर्जुन विचारतो, तुमच्या डोक्यात काय आहे ते सांगा. तेव्हा सायली म्हणते, नाही मी नाही सांगू शकत, तुम्ही अगोदर सांगा. तेव्हा मनातल्या मनात सायली विचार करू लागते की यांनी प्रियाला घेऊन पनवेल बाहेर कुठेतरी घेऊन जायला हवं, पण मी हे खरंच बोलून दाखवू, ते सहन करू शकेल का? नाही नाही, असं म्हणून सायली आता नकारच देते. अर्जुन विचारतो, सांगा ना तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे? सायली म्हणते, सर प्लीज तुम्ही सांगा ना. अर्जुन म्हणतो, अहो माझ्या डोक्यात असं आहे की तन्वीला कुठेतरी असं बाहेर आउटिंगसाठी घेऊन जावं. मग आता सायलीला धक्काच बसतो. पुढे अर्जुन सांगू लागतो, अलिबागला माझ्या मित्राचा एक रिसॉर्ट आहे, तिला जर घेऊन गेलो तर ती निवांत होईल आणि मग सगळं काही सत्य सांगेन. तेव्हा तो विचारतो, ही आयडिया कशी वाटते तुम्हाला? मग आता सायली मनातल्या मनात विचार करते की यांच्या मनातही तेच आलं म्हटल्यावर हीच आयडिया योग्य असेल. तर अर्जुन म्हणतो, आता स्टेप नंबर 1, पूर्ण आजीला कन्व्हिन्स करून तन्वीला आपल्या घरात यायला सांगायचं, आणि स्टेप नंबर 2 आहे की तन्वीला अलिबागला घेऊन जायचं. अलिबागला गेल्यानंतर तिथे सगळं काही तिच्याकडून खरं वधवून घ्यायचं. ठरलं तर मग, असं म्हणून तो हात पुढे करतो. तेव्हा सायली त्याच्या हातात हात मिळवते आणि ठरलं तर मग असं म्हणते. दुसरीकडे नागराज हा रविराजच्या कपाटातून चोरलेले पैसे त्याचबरोबर दागिने घेऊन महिपतजवळ येतो. त्यावेळी आता नागराज म्हणतो की हे आहेत माझ्या दादाचे पैसे आणि प्रतिमा वहिनींचे दागिने,
हे पैसे 1-2 लाख रुपये असतील. मग आता ते काय 22 कोटी रुपये आहेत का? असं आता महिपत विचारतो. मग आता साक्षी देखील नागराजकडे रागात पाहते. तेव्हा नागराज म्हणतो, हे पहा, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, माझ्याकडून एवढी रक्कम अजिबात होऊ शकत नाही मॅनेज, कारण माझा दादा ना अगदी सरळ वकील आहे आणि त्याच्या कपाटात असे कोटी रुपये तर कधीच सापडणार नाही. तो सरळ मार्गाने चालणारा असून त्याच्या कपाटात फक्त जास्तीत जास्त 1-2 लाख रुपये सापडतील, असं म्हणून आता तो लगेच ते पैसे त्यांच्यासमोर ठेवतो. त्यावेळी आता ह्या 1-2 लाखाने काय होणार आहे महिपत साक्षी विचारू लागतात. मग आता साक्षी, तू पुढे बघ बरं, ते सोनं आहे ना ते नक्की 1 कोटी रुपयाचं असेल, कारण प्रतिमा वहिनींना पूर्ण आईने ते सोनं तिच्या लग्नात दिलं होतं. ते सोनं म्हणजे अगदी 100 नंबरी सोनं आहे, तेव्हाचं जुनं सोनं आहे ते, आणि त्या सोन्याची किंमत ना आत्ता यावेळी 1 कोटी रुपये तरी नक्की असेल, असं म्हणून तो तिचं तोंड गप्प करतो. मग आता महिपत म्हणतो की तू पण 100 नंबरीच माणूस आहे तसा. अजून एक सांगू का? अरे आता इन्व्हेस्टरचं तोंड गप्प करण्यासाठी एवढं तर पुरेसंच आहे. मग आता साक्षी म्हणते, एवढ्याने काही होणार आहे का अण्णा? अण्णा म्हणतात, होईल, इन्व्हेस्टरचं तोंड जरी गप्प होईल, त्यामुळे आपण आता महिपतची साथ अजिबात सोडायची नाही. त्यावेळी महिपत मात्र काहीच बोलत नाही, एकदम शांत असतो. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन अजूनही झोपलेला असतो. त्याचवेळी त्याला प्रियाचा फोन येतो. तेव्हा तो कॉल रिसीव करतो आणि हॅलो असं म्हणतो. तर अर्जुन, मी कुठे आहे गेस कर बरं, असं म्हणून प्रिया त्याला विचारते. अर्जुन आता ताडकन उठतो, इकडे तिकडे पाहू लागतो की नक्की तन्वी आहे तरी कुठे. तेव्हा तो विचारतो, नक्की कुठे आहेस तू? त्यावेळी ती म्हणते, अरे मी तुझ्या घराच्या बाहेर आहे, तू तर म्हणाला होतास ना आजीला कन्व्हिन्स करेन म्हणून. आता अर्जुन खूपच घाबरतो आणि म्हणतो, तिथे थांब, तू येऊ नको घरामध्ये. प्रिया आता आश्चर्याने विचारते, का बरं? अर्जुन म्हणतो, मी येतो बाहेर, असं म्हणून तो आता तसाच उठून बाहेर चाललेला असतो. तेवढ्यातच आता हॉलमध्ये आल्यावर सर्वजण त्याला म्हणत असतात की नाश्ता करून घे, परंतु तो थांबा असं म्हणतो आणि बाहेर जातो. तेव्हा आजकाल अर्जुनचं काय सुरू असताना कळतच नाही, कल्पना म्हणते. मग आता अश्विन म्हणतो त्याला अचानक मॉर्निंग वॉक करायचं असेल म्हणून तो गेला असेल. मग आता चैतन्य म्हणतो, या कपड्यांवर, असं म्हणून ते दोघेही आता हसतात. तेव्हा कल्पना म्हणते, चला सर्वांनी नाश्ता करायला. त्याचवेळी आता पूर्णाजी म्हणतात, हो बाई, आले आले, असं म्हणून पूर्णाजी डायनिंग टेबलजवळ जायला निघतात. त्याचवेळी अर्जुन प्रियाला घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, पूर्णाजी. तेव्हा प्रियाला त्याच्यासोबत पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे सुमन ही पुटपुटत असते की नाही, यांनी काही नाही केलं, आमच्या घरात चोरी नाही झाली. ती खूपच घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते आणि चहा कपामध्ये ओतत असते. तिचे हातपाय आता थरथर कापत असतात. तर कपात चहा पडतच नाही, तो खालीच सांडत असतो. त्याचवेळी नागराज तेथे येतो आणि म्हणतो, ये मूर्ख, असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो आणि तुझे हे काही पुटपुटतीये ते कुणी ऐकणार नाही असं तुला वाटतं का, असंही रागात विचारतो. त्यावेळी आता तो म्हणतो, जर कुणाला काही समजलं याबद्दल, दादाला तरी, तर तुझं काय होईल तुला माहिती आहे ना. तेव्हा सुमनला आठवतं कशा प्रकारे याने मला बेडवर ढकलून दिलं होतं आणि मी आत्महत्या करेन अशी धमकी सुद्धा दिली होती. तेवढ्यातच रविराज तेथे येतो. मग आता नागराज म्हणतो की तुला सांगितलं होतं ना सुमन, किती करशील तू, सगळ्यांचं सगळं काही करत बसते, तुझा हात दुखतोय ना, मग शांत बस की जरा. आता सुमन खूपच घाबरलेली असते, घाम पुसत असते. तेव्हा रविराज विचारतो, अगं तन्वी कुठे आहे? तेव्हा ती काहीच बोलत नाही. मग आता नागराज म्हणतो, सकाळी लवकर लेक्चर होतं ना म्हणून ती गेली, असं म्हणून आता तो म्हणतो, दादा तू बस ना. तेव्हा तो विचारतो, नाश्त्याला काय केलंय? मग आता सुमन काहीच बोलत नाही. नागराज पाहतो तर इडली आणि सांबार केलेलं असतं. रविराज म्हणतो, मला सांबार नको, मला चटणी दे. सुमन लगेच आता त्याला नाश्ता वाढू लागते आणि सांबारच देते. मग आता रविराज म्हणतो की अगं मला सांबार नको आहे, मला चटणी हवी आहे. त्यावेळी तुम्हाला चटणी हवी आहे का, असं म्हणून तिचे हात थरथर कापत असतात. तर नागराज म्हणतो, तुझं हे काय चाललंय, दे मी वाढतो, असं म्हणून तो तिच्या हातातून आता तो बाऊल घेणार असतो. तेवढ्यातच तिच्या साडीवरच ती चटणी सांडते. त्यामुळे आता नागराज तिच्यावर जरा ओरडतो आणि म्हणतो, जा पटकन साडी बदलून ये. त्यावेळी मी वाढतो दादा तुला नाश्ता, असं म्हणून नागराज बाजू सावरून नेतो. इकडे पूर्णा जिया अर्जुनला विचारतात, ही इथे का आलीये? प्रताप देखील रागातच म्हणतो, अरे पूर्णा आजीने तिला इथे यायला बंदी घातली होती, मग तू इकडे का घेऊन आलास तिला? मग
आता प्रिया म्हणू लागते की मी इथे आले होते. मग अर्जुन पुढे म्हणतो मीच तिला घरात यायला सांगितलं. तेव्हा कल्पना म्हणते काय रे अर्जुन, हे तुझं काय चाललंय? एरवी तर तुला तन्वीसुद्धा आसपास नको असते, तिचं तोंडसुद्धा तू पाहत नाही. आज अचानक असा पुळका कसा आला तिचा? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात अश्विन, अरे आत्ताच्या आत्ता रविराजांना कॉल कर, या मुलीला इथून घेऊन जायला सांग. तेव्हा अश्विन हो म्हणतो, पण आता अर्जुन त्याला म्हणतो थांब अश्विन, असं म्हणून तो प्रियाचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो. मग आता पूर्णाजींना तो म्हणतो की तन्वीला तिची चूक समजली आहे पूर्णाजी, त्यामुळे मला असं वाटतं की तू तिला माफ करावंस. तेव्हा हे पाहताच घरातील सर्वांना धक्का बसतो. मग आता अस्मिता म्हणते अर्जुन, हे तुला समजलं? बरं झालं लवकर समजलं. फायनली तुला कळालं की तन्वीच्या मनात असं काही नसतं. तेव्हा प्रताप म्हणतो हे मला काही पटलेलं नाही आहे, नक्की तू का घेऊन आलास तिला घरात? मग आता तिला घरात सर्वांशी भेटता यावं, बोलता यावं यासाठी मी तिला घेऊन आल्याचं अर्जुन म्हणतो. तेव्हा घरात येऊन ती तरी काय करणार आहे? फक्त खोटं बोलत राहणार आणि आरोप करत राहणार की तुझा संसार हा खोटा आहे आणि हे नेमकं माझ्या प्रतिमाच्या नावाला काळं फासणारं आहे, असं म्हणून पूर्णाजी चिडतात. तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन, तू तिला जायला सांगतोस की नाही? अगोदर माझ्या डोळ्यासमोरून तिला जायला सांग, मला या वयात त्रास नको, असं पूर्णाजी म्हणतात. त्यावेळी आता प्रिया ही रडते आणि म्हणते अर्जुन जाऊ देत, मी निघते, माझ्यासाठी उगीच तू त्रास करून घेऊ नकोस, असं म्हणून ती जायला निघते. त्याच वेळी आता अर्जुन पुन्हा तिला अडवतो. तेव्हा सायलीला धक्काच बसतो. आता अर्जुन पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो. त्यावेळी प्रिया मनातल्या मनात म्हणते रिक्वेस्ट कर, तू तिच्या पाया पड आजीच्या, पण मला पुन्हा ह्या घरात येऊ देत. त्यावेळी अश्विन म्हणतो की पूर्णाजी म्हटली ना तन्वीचा विषय घरात काढायचा नाही, तू का मग उगाळून काढतोय नुसता? अर्जुन म्हणतो असं कधी होईल का, ती आपली फॅमिली मेंबर आहे. तेव्हा सायली म्हणते पूर्णाजींचा अनादर तुम्ही अजिबात करू नका. मुळात ही प्रिया कशी मुलगी आहे तुम्हाला माहीत नाही का? अचानक का तिचा एवढा पुळका आलाय हो तुम्हाला? मग आता अर्जुन अजूनच रागात म्हणतो तू अजिबात मध्ये बोलू नकोस. अगं मला माहीत आहे तुझा तन्वीवर लहानपणापासून राग आहेच. अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कल्पना म्हणते अर्जुन तुझं डोकं फिरलंय का? मग आता प्रताप सर्वांना गप्प राहायला सांगतो आणि तन्वीने किती मोठी चूक केली होती हे तर तुला माहीत आहे ना, असंही विचारतो. त्यावेळी अर्जुन काही बोलत नाही. मात्र चैतन्य मनातल्या मनात म्हणतो अर्जुन आणि सायली वहिनीच्या नाटकाचा प्लॅन अगदी करेक्ट चालला आहे. अर्जुन आता पुढे जातो आणि म्हणतो आपण ज्या माणसांवर मनापासून प्रेम करतो, ज्या व्यक्तीवर करतो ना, ती माणसं अचानक अशी फिरतात आणि लहानपणापासून आपल्यासोबत जी असतात ना, ती आपली व्हॅल्यू करतात, असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो. आणि पूर्णाजी चूक सगळ्यांकडून होते ना, माझ्याकडूनही अशीच चूक झाली होती. मी तन्वीच्या बाबतीत जे काही वागलो ते खूप चुकीचं होतं. तन्वीने मला माफसुद्धा केलं आणि सिनियरने सुद्धा माफ केले. मग आपणही त्यांना माफ का करू शकत नाही, असं अर्जुन रिक्वेस्ट करत असतो. त्याचवेळी सायली म्हणते पूर्णाजींना अजिबात भरीस पाडू नका, त्या तुमचा शब्द टाळत नाहीत ना, म्हणून उगीच त्यांना कोंडीत पकडू नका आता. तेव्हा सायलीचं हे बोलणं ऐकून आता अर्जुन म्हणतो मी तुला सांगितलं ना गप्प बस म्हणून, असं म्हणून तो तिच्याकडे रागात पाहतो. तेव्हा घरातील सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात. सर्वांना अर्जुनचा आणि तन्वीचा खूप राग येऊ लागतो. तर तो पूर्णाजींच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते. त्या खूपच रागात अर्जुनकडे पाहू लागतात. आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही अर्जुनला विचारते मी सुद्धा तुझ्यासोबत अलिबागला आले तर? तेव्हा तो म्हणतो हो, सो स्वीट ऑफ यू तन्वी, अगं आपल्याला खूप वेळ एकत्र घालवता येईल आणि गप्पासुद्धा मारता येतील. त्यावेळी प्रिया अजूनच जवळ येते आणि अर्जुनला मिठी मारते. तिला आनंद झालेला असतो. मग अर्जुन आता अलिबागला जाण्यासाठी तयार होत असतो आणि तन्वीला जी कपडे आवडतील तो ब्लेझर घालत असतो. त्याचवेळी सायली म्हणते ते तो ब्लेझर काढा आणि हा ब्लेझर घाला. तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वीला आवडतील अशीच घालायला हवीत ना कपडे, हा ब्लेझर माझ्यावर कसा छान दिसतो, मग हाच घालतो ना मी. त्यावेळी आता सायली म्हणते मी म्हणते ना हा घाला म्हणून, असं म्हणून ती त्याच्यावर जोरात ओरडते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.